एका बाजूला भाजी शिजत होती आणि दुसऱ्या बाजूला मी तुपाची भांडी लावून घेतली। आज दुपारी मी काही झाकणं आणि काचेच्या बरण्या सुद्धा घसून घेतलेल्या होत्या। गॅसच्या वरच मी ह्या बरण्या ठेवत असते, त्यामुळे ह्या बरण्या, त्यांची झाकणं आणि ही मॅट हे सगळं चिकट होऊन जातं। सगळं मी आज क्लीन करून घेतलं होतं। आता हे सगळं व्यवस्थित ठेवून घेते। हा 3 डब्यांचा सेट मात्र लग्नातला आहे, चहा पावडर, साखर आणि कॉफीचा। पण मी सध्या त्याला ठेवून दिलं होतं दिवाळीपासून, कारण मला काचेच्या बरण्यावर खूपच प्रेम आलं होतं। पण मुलांचे मात्र खूपच हाल होत होते, कारण त्यांना साखरच खाता येत नव्हती। काचेची बरणी फुटायला नको म्हणून ते साखर खातच नव्हते आणि त्या दोघांचंही चालू होतं, आधीचाच आपला डब्बा मम्मी तू वरती काढ, म्हणून मी हे डबे पुन्हा वरती काढलेले। तर त्यामध्ये साखर, चहा पावडर आणि कॉफी ठेवून घेतली आणि किती सुंदर दिसतंय ना। घरामध्ये छोटासा चेंज जरी आपण केला ना, तरी सगळं लुकच बदलून जातं। छोटासा चेंज होता, पण मला खूप मोठं समाधान भेटलं होतं। आता ह्या बरणीमधली सुद्धा मिरची संपलेली होती, म्हटलं चला ओतूया। शॉर्टकट मारायला गेली, पण काही नाही, लॉंग कटच झाला चांगलाच। तर पुन्हा मला चमच्यानेच ती मिरची त्याच्यामध्ये भरावी लागली। मसाल्याच्या डब्यातली पण मिरची संपलेली होती, म्हणून त्यामध्ये पण मिरची भरून घेतली। किचन मधलं सगळं आवरून झालं आणि हॉलमध्ये आली, तर हॉलमध्ये सगळीकडे ना फक्त कार्ड्स करून ठेवलेले होते। श्लोकला त्याचे फ्रेंड्स आल्यानंतर त्यांना काय काय खेळायला देऊ ना असं होऊन जातं। इतका पसारा केला होता आणि इतके हळू आवरत होते ना, त्यापेक्षा म्हटलं चला आपणच आवरून घेऊया, कारण मला अरुला आणायला जायचं होतं। आमचा भैरुनाथ कुठे गेला होता काय माहिती। भैरुनाथ म्हणजे आमचा पाणीपुरीवाला। तर खूप दिवसांनी आज आम्ही पाणीपुरी, मस्त रगडा आणि भेळ सुद्धा खाल्ली। घरी आलो, जेवण झाली, किचन वाटतं आणि भांडे घसेपर्यंत आरुने मला आहे ना सगळे अंडे एक बॉक्समध्ये ठेवून दिले आणि जे उरलेले होते ते फ्रीजमध्ये ठेवले। सगळं आवरून झालं आणि किचन असं काहीसं दिसत होतं। बाय बाय।